नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्याही समोर 12वीच्या परीक्षेच्या बरोबरच 10वीच्या परीक्षेच्या संदर्भातले निर्णय घेणं ही सध्याची मोठी डोकेदुखी आहे. बऱ्याचशा राज्य सरकारांनी 10वी 12वीच्या परीक्षांच्या संदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनंही 10वीची परीक्षा आधीच रद्द केली आहे. 12वीची परीक्षा रद्द करायला ते उत्सुक आहेत. केंद्र सरकारनं केंद्र बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 10वीच्याही परीक्षांच्या बाबतीत तसंच झालंय. एकूणात काय तर कोरोना काळ आहे. मुलं परीक्षा द्यायला परीक्षा केंद्रावर येऊ शकत नाहीत. कारण परीक्षा केंद्रावर जर मुलं आली तर ती एकमेकांमध्ये मिसळतील. परस्पर संपर्क आणि संबंधांच्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा होऊ शकते अशी एक भीती बाळगून राज्य सरकारांनी पक्षी सत्ताधाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत सोपा मार्ग निवडलेला आहे. मात्र या निर्णयाचा आम्ही विरोध करतोय आणि तो यासाठी की परीक्षा रद्द करून जुन्या मूल्यांकनाच्या आधारे नवमूल्यांकन करण्याची संधी घेणं हे योग्य नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये परीक्षाच घ्यायची नाही आणि जुन्या मूल्यांकनाच्या आधारेच मूल्यांकन करून पुढचं प्रमाणपत्र प्रदान करायचं हा अत्यंत घातक निर्णय ठरू शकतो. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन अनेक आयुष्यातल्या घडामोडींच्यासाठी परीक्षांमध्ये मिळवलेले गुण हे महत्त्वाचे असतात. एका विशिष्ट टप्प्यानंतर 10वी 12वीच्या मार्कांना कोण विचारतंय असं म्हणणारा वर्ग एका बाजूला जरी असला तरी पण याच 10वी 12वीच्या मार्कांच्या आधारे, गुणांच्या आधारे आपल्या आयुष्याची वाट, ध्येय, लक्ष्य निर्धारित करणारे अनेक ध्येयवेडे आहेत आणि त्यांच्याच बरोबर सर्वसामान्य प्रत्येक जणाला परीक्षेच्या बाबतीत नैराश्यजनक, परीक्षा पद्धतीबाबत असमाधानकारक आणि परीक्षा पद्धतीवर अविश्वास निर्माण करणारं कोणतंही विधान, कसलीही कृती होता कामा नये. कारण बिना परीक्षा प्रमाणपत्र प्रदान केलं तर ते प्रमाणपत्र एखाद्या पत्रावळीच्याही पेक्षा कमीच महत्त्वाचं असेल. एका बाजूला अशा पद्धतीनं मूल्यांकनाच्या, जुन्या मूल्यांकनाच्या आधारे 10वी 12वी पास करण्याच्यासाठी निर्णय घेणारी सरकारं ही नंतर छोट्या छोट्या CETच्या परीक्षा लागू करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी अभ्यासाच्यासाठी संघर्ष करत असताना परीक्षा न घेता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भारताकडून आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रामध्ये काय पत असेल याचा सुद्धा विचार आपल्याला करायला हवा. आजच्या लक्षवेधीमध्ये आम्ही ठाम भूमिका घेत असं म्हणत आहोत की सत्ताधाऱ्यांना केवळ आणि केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी परीक्षा नको आहेत. आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देण्यापूर्वी आम्ही काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो आणि हे प्रश्न काय आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत. हे प्रश्न जय महाराष्ट्राचे आहेत. पहिला प्रश्न आहे, परीक्षा रद्द केल्या तर मूल्यांकन कसं होणार? हा प्रश्न देशपातळीवर सर्वत्र लागू होतोय. गेल्या वर्षी मूल्यांकन झालं नसेल तर यंदाच्या मूल्यांकनाला आधार काय असेल? गेल्या वर्षीपासून घरी बसलेल्या मुलांचं मूल्यांकन आता कसं करू शकणार आहात? गुणवर्धन अर्थात एखाद्या पेपरमध्ये, एखाद्या विषयामध्ये मार्क वाढवून हवे असतील तर एकाच विषयाची पुन्हा परीक्षा द्यायची आहे की अनेक विषयांसाठी तो मार्ग खुला असणार आहे? अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश कसा मिळवणार? आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आत्ताचं मूल्यांकन मान्य होणार आहे का? आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रामध्ये भारतीय मुलांवर काय परिणाम होईल?
कोचिंग क्लासशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार? शिकवणी वर्ग हे अनेक महाविद्यालयांशी निगडीत असतात, त्यातल्या विद्यार्थ्यांचं काय? आणि मुळात एखाद्या विद्यार्थ्याला अमुक एक गुण मिळाले असं एखाद्या शिकवणी वर्गानं सांगितलं तर त्या विद्यार्थ्याला त्यांनी शिकवलं याचे पुरावे कुठनं शोधणार आहात? फॉर्म 17 भरून परीक्षा देणारी सुमारे 2.5 लाख मुलं फक्त महाराष्ट्रात आहेत. देशपातळीवर या सगळ्या मुलांचं आपण काय करणार आहोत? हे सर्व सवाल आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत. आपण चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे परत येतोय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत पालक प्रतिनिधी या नात्यानं विवेक माळवदे आहेत. विवेक रावांना परीक्षा नको आहे. आपल्या सोबत प्राध्यापक डॉक्टर डी कुंभार आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत. परीक्षा न घेण्याचे काय परिणाम होतील याबाबत ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता संजय दुबे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरती पुगावकर जोडलेले आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. काल परवापर्यंत परीक्षा व्हायला हवी अशी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच परीक्षा केंद्रीय बोर्डाची रद्द केल्यानं आता नक्की काय भूमिका घ्यायची अशी अडचण निर्माण झालेली असू शकते. आरती पुगावकर, असं काही झालंय? बोलूयात. आपल्याला माहिती आहे की हे प्रकरण गेले काही दिवस कोर्टामध्येही प्रलंबित आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं CBSEने काल 1 जून रोजी खरं तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना ते भेटणार होते, पण त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे पंतप्रधानांनी ही बैठक घेतली आणि केंद्रीय मंडळ जे आहे CBSE बोर्ड आहे त्यांनी आपण जर पाहिलं तर हा शेवटचा पर्याय, अंतिम पर्याय म्हणून त्यांनी बैठकीमध्ये पंतप्रधानांना विनंती केली की परीक्षा रद्द केल्या जाव्यात. हा शेवटचा पर्याय आहे. एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण CBSE बोर्डाबद्दल बोलतोय तेव्हा त्यांची अंतर्गत मूल्यमापन पद्धती, अंतर्गत गुणांकन पद्धती ही SSC बोर्डापेक्षा फार वेगळी आहे आणि त्यानुसार वर्षभरामध्ये आता पण त्यांनी मला वाटतं ऑनलाईन प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून आणि विविध माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचं गुणांकन गेले वर्षभर सुरू ठेवलं होतं. याचा अर्थ आपण पाहू शकतो की CBSE बोर्ड हे फक्त प्लॅन A वर काम करत नव्हतं, तर त्यांचा प्लॅन B आणि प्लॅन C सुद्धा रेडी होता की जर सिच्युएशन बदलली तर आपण काय निर्णय घेणार आहोत. आणि त्यानुसार मला वाटतं आज त्यांनी अगदी शेवटचा पर्याय म्हणून पंतप्रधानांना विनंती केली की आपण परीक्षा रद्द केल्या पाहिजेत आणि त्यानुसार पंतप्रधानांनी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की देशभरामध्ये आपण असं समजावू पाहत आहात की हा एक शेवटचा पर्याय होता. इथेच मुळात आक्षेप आहे आणि थेट आक्षेप असा आहे की परीक्षा रद्द करणं हा पर्याय नाहीये. परीक्षेची पद्धती बदलणं खूप गरजेचं आहे. परीक्षा म्हटलं की घरातून बाहेर पडा, परीक्षा केंद्रावर जा, परीक्षा केंद्रावर बसून एका निश्चित कालमर्यादेमध्ये दिलेला पेपर सोडवा आणि परीक्षा केंद्रावरून घरामध्ये परत या. हाच एकमेव माइंडसेट, अशाच प्रकारची मानसिक संकल्पना ज्या पालकांची आहे ते सगळे पालक सरसकट आत्ताच्या घडीला परीक्षेला विरोध करतायत. त्यांना त्यांच्या मुलांना परीक्षेसाठी घरातून बाहेर काढायचं नाही आणि असुरक्षित वातावरणात पाठवायचं नाही. आमचा इथेच आक्षेप आहे आणि आमचं थेट असं म्हणणं आहे की केवळ आणि केवळ परीक्षा केंद्रावर जाऊनच परीक्षा होते का? अजिबात होत नाही. अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा या परीक्षा केंद्रावर न जाता घरातून सुद्धा होऊ शकतात. परीक्षा पद्धती बदलता येऊ शकते, पण परीक्षा न घेता प्रमाणपत्र देणं हे चूक आहे. असं करणं घातक आहे. प्राध्यापक डॉक्टर डी कुंभार आहेत आपल्यासोबत. कुंभार साहेब, परीक्षा न घेता जुन्या मूल्यांकनाच्या आधारे नवीन गुणपत्रिका द्यायची आणि नवं मूल्यांकन हे नंतर पुन्हा CETच्या समोर कमी महत्त्वाचं ठरवायचं, हा इतका गोंधळ कसा असू शकतो? कुंभारजी बोला, आपल्याला प्रश्न विचारलाय. कुंभार सर, आपण बोलत राहा, सलग समोर बघा आणि बोला. आता जो 12वी आणि 10वीच्या संदर्भातला जो प्रश्न निर्माण झालेला आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये, तर माझी एक स्वतःची एक अशी इच्छा आहे की आज मितीला
ह्या कोरोनाची परिस्थिती बघता कालच पंतप्रधानांनी केंद्राची मीटिंग शिक्षण तज्ज्ञांची बोलवली गेली आणि त्यामध्ये CBSE बोर्डच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता CBSEच्या परीक्षेचा निर्णय जो रद्द केलेला आहे तर CBSEच्या विद्यार्थ्यांचं वर्षभर मूल्यमापन केलं जातं आणि फरक एवढाच आहे की आपल्या SSC बोर्डाचे विद्यार्थी आणि CBSEचे विद्यार्थी यामध्ये फरक आहे. वर्षभर 12वीचे जे आपले बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत, SSC बोर्डाचे विद्यार्थी आहेत, तर त्यांचं CBSE सारखं वर्षभर कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन होत नाहीये आणि यामुळे आता परीक्षा घेण्याची जो प्रश्न उद्भवलेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठी अडचण येते. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की एक काम करावं की प्राधान्यानं राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांनी काय करावं की लसीकरण विद्यार्थ्यांचं करावं किंवा ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काम करतात त्यांचं लसीकरण पूर्ण करावं आणि त्याच्यानंतर जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल त्यावेळी ह्या परीक्षा घ्याव्यात. बरोबर आहे. थोडक्यात आपण परीक्षा घेण्याच्या बाजूचे आहात. डॉक्टर कुंभार, आपण परीक्षा घेण्याच्यासाठी लसीकरणाचा मार्ग सुचवत आहात. हा मार्ग याही आधी चर्चेत आलेला आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये त्याच्यातूनही काही राज्य सरकार पळवाट काढतायत आणि असं सांगतायत की केंद्र लसच देत नाही तर विद्यार्थ्यांचं लसीकरण करणार कसं, शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचं कर्मचाऱ्यांचं लसीकरण करणार कसं, अशा प्रकारच्या तक्रारी देता येणं खूप सोपं असतं. कारण आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना परीक्षा नको आहेत त्यांना मतांचं लांगुलचालन करायचं आहे. आता मला थेट विवेक माळवदे यांना प्रश्न विचारायचा आहे. विवेकजी, आपण एक पालक आहात. आपण पालक म्हणून आत्ताच्या घडीला परीक्षा नको अशी भूमिका घेता. परीक्षा नको असं म्हणत असताना प्राप्त स्थितीमध्ये जुन्या मूल्यांकनाच्या आधारे होणारं नवीन मूल्यांकन आणि मिळणारी गुणपत्रिका ही काय किमतीची असेल, त्याला काय बाजारात स्थान राहणार आहे? कारण ती मिळाल्यानंतरही CET द्यायचीच आहे. जर समजा 11वीला जायचं असेल, 12वीच्या नंतर तर अजून मूल्यांकन होणार कसं हेच ठरत नाहीये. विवेकराव. बरोबर आहे. आता यामध्ये काय झालं की पहिल्यापासूनची जी काही प्रोसिजर होती की जी व्हायला हवी होती, की जे कित्येक वर्ष एक पालक बघत आहेत की फेब्रुवारी महिना आला की 12वीची एक्झाम होते, मार्च महिना आला की 10वीची एक्झाम होते, त्यानंतर रितसरचे काय ते रिझल्ट लागतात. पण पहिल्यांदा जो काही निर्णय ठरला गेला तो 10वी बाबतीत ठरला गेला. आता 10वीचा जो काही क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया काय होता की बाबा 9वीचे मार्क आणि 10वीचे मार्क मिळून ह्या गोष्टी होतील. पण आता हा क्रायटेरिया कितपत योग्य आहे असं माझं एक म्हणणं आहे. कारण 9वीला कोण किती सिरियस, म्हणजे एक विद्यार्थी म्हणून जर आपण पाहिलं तर कुठल्याही स्टुडंटला विचारलं की बोर्ड म्हटल्यानंतर तो 10वी म्हणतो की 10वी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण 9वीला सहसा मुलं एवढे प्राधान्य देत नाहीत की ॲक्च्युली खरी गरज बेसिक जर म्हटलं 10वीचं तर ते 9वीला जे काही प्रकरणं असतात त्यामध्ये असतं. पण यामध्ये एकच प्रॉब्लेम काय होतो की स्टुडंटला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे, पण 10वीला गेल्यानंतर तो चांगल्या मार्कांची अपेक्षा करतो. आता याच्यामध्ये 2 क्रायटेरिया असे मुलांचे आहेत की ज्यांनी वर्षभर खरंच अभ्यास केलेला आहे आणि काहींच्या घरी अशी सिच्युएशन नाहीच आहे की ज्यांना त्या ऑनलाईन गोष्ट समजली नाही आहे, त्यांना ऑनलाईन अभ्यास जमला नाही आहे, त्यांनी वर्षभर कुठल्याही गोष्टी पूर्ण केलेल्या नाही आहेत. मग अशा 2 कॅटेगरी किंवा 2पेक्षा जास्त कॅटेगरीच्या स्टुडंटचा आपण अहवाल कसा तयार करणार किंवा एक प्रगती पुस्तक त्यांचं आपण जे म्हणतो ते कसं तुम्ही तयार करू शकता की 9वी? याच्यासाठी चर्चा होऊ शकते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात. जे अनेक प्रश्न आत्ताच्या घडीला आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणतोय ते त्यांच्याच मनातले प्रश्न आहेत. संजय दुबे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय दुबेजी, तुम्ही त्याचबरोबर आरती पुगावकर दोघंही राजकारणी प्रतिनिधी म्हणून इथे आहात. मवियाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आहात, भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी या नात्यानं आरती पुगावकर आहेत. संजय दुबेजी, आता माझा जर आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल तर कृपया थेट या प्रश्नाचं उत्तर द्या. आमचं तर म्हणणंच आहे आज की सत्ताधाऱ्यांना, मग तो भाजप असो किंवा काँग्रेस असो, मुलांना आणि पालकांच्या मतपेढीला डिवचायचं नाहीये, म्हणूनच परीक्षा घ्यायच्या नाहीयेत. अन्यथा परीक्षा होऊ शकतात, विना परीक्षा प्रमाणपत्र नको, ही भूमिका आहे. तुमचं उत्तर सांगा संजय दुबेजी. खूप हो प्रसादजी, आवाज येतोय ना माझा? बिलकुल येतोय, आपण सलग बोलावं सर. हा जी. माझ्या अगोदर आता माननीय प्राध्यापक कुंभार साहेब आणि मग आता वाळवदे विवेक वाळवदे हे सुद्धा बोललेले आहेत. स्पष्टपणे सांगतो मी की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आता बोलल्यात, ह्या दोन्ही अतिथी बोलले त्यांच्यानंतर
की परीक्षेविना प्रमाणपत्र हे योग्य नाही. मला एक गोष्ट सांगा प्रसादजी, जर विद्यार्थी चांगल्या अवस्थेत किंवा आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण राहिलेला नाही, तो कोरोनाच्या धोक्यात गेला किंवा जीविताची त्या विद्यार्थ्याची हानी झाली, तर कुठलं सर्टिफिकेट, कुठलं शिक्षण, कुठलं कुटुंब आणि कुठलं हे राज्य शासन आणि कुठलं केंद्र शासन? मान्य आहे महाराष्ट्र शासनाची संजयजी मान्य आहे. हा विषय आपण आज नाही बोलत आहोत. हा विषय तुम्ही तर्कसंगतरित्या वारंवार सांगतात. नाही संजयजी ऐका एक मिनिट. तुम्ही ज्या वेळेला जोडले गेला नव्हतात ना, त्यावेळेला हा मुद्दा आला चर्चेला, म्हणून मी तुम्हाला थांबवलं, कारण आपल्याला एकाच मुद्द्याची पुनरावृत्ती करता येणार नाही, टाळायला हवी. मी तुम्हाला त्याच्यात एक सुचवतो, परीक्षा म्हणजे परीक्षा केंद्रावर जाऊनच परीक्षा घेण्याची गरज आता राहिलेली नाही. तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं असेसमेंट करू शकता, त्यांचं मूल्यांकन करू शकता. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की परीक्षा पद्धत बदलून त्यांच्या प्रमाणपत्राची म्हणजे त्यांच्या एकूणच गुणपत्रिकेची चर्चा करा. आपल्याला प्रसादजी असं कुठं शंका आहे का? एक पालक म्हणून आपल्यासोबत श्री विवेक माळवदे जे आहेत, एक पालक म्हणून आहेत ते. मला वाटतं प्राध्यापक डी कुंभार सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते सुद्धा पालक असतील. आणि भाजपाच्या आरती भुगावकर ज्या प्रवक्त्या आहेत त्या सुद्धा पालक आहेत. एक पालक म्हणून यांना प्रामाणिकपणे विचारा, अशा या अवस्थेमध्ये जर परीक्षा ढकलली, परीक्षा समोर वाढवली, परीक्षा घेण्याचा रद्द करण्याचा निर्णय झाला, तर हा निर्णय जो आहे हा त्या विद्यार्थ्याचा आणि त्या कुटुंबाच्या, त्या पालकांच्या योग्य दृष्टीने योग्य निर्णय आहे तो. म्हणून आणि आपण असं म्हणतात की तो पालकांचा निर्णय असेल, पण एक सरकार म्हणून आणि जबाबदार प्रशासन म्हणून संजय दुबेजी आपल्याला ही भूमिका घ्यावीशी नाही वाटत का की बिना परीक्षा पास होण्याचा आग्रह पालकांनी पण करू नये? हे त्यांच्या मुलांसाठी चूक आहे. कसं असते प्रसादजी, एक आई वडील, एक पालक म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आपण या अवस्थेमध्ये, या कोविड काळामध्ये किती लोकांना हरवलेला आपण, किती लोकांना मुकलेलो आपण, हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. आता या बाबतीमध्ये पंतप्रधानांनी केले ना, 12वीला सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द केली ना, ही राज्य महाविकास आघाडी शासन जे आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण मंत्री आहेत ना वर्षाबाई गायकवाड, योग्य निर्णय घेतील. सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा सगळा निर्णय घेण्यात येईल. जी दुबेजी एकच मिनिट. आता ताज्या घडामोडींमध्ये महाराष्ट्र सरकारनं 12वीची परीक्षा रद्द केली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बोलतायत, एकदा त्यांची भूमिका ऐकून घेऊ पटकन. आपल्यालाही माहिती आहे, मी सर्वसाधारणपणे सुरुवातीपासून सांगते आणि जे मी सीबीएसईला पत्र पण लिहिलेलं आहे किंवा मी जसं सांगितलं की वॅक्सिनेशन असेल किंवा मुलांची आज मानसिकता असेल की मुले एका ठिकाणी पॅन्डेमिकशी लढत आहे, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाचं त्यांच्यावरती दडपण आहे, अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका ही आहे की सुरक्षित आणि मुलांसाठी एक चांगलं आरोग्यमय वातावरण निर्माण करणं. आणि म्हणून आमची भूमिका तर पहिल्यापासून स्पष्ट आहे, जी आम्ही केंद्राला कळवली आणि म्हणून काल आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत सुद्धा केलं. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. ती भूमिका आम्ही आज जे आहे ते डिझास्टर मॅनेजमेंटला कळवलेली आहे. त्यांची बैठक होईल, कारण प्रोसिजरनुसार, कारण ही परिस्थिती जी बघितली तर असाधारण अशी परिस्थिती आहे. या निमित्तानं राज्य सरकारची भूमिका आपल्या समोर आली. आरोग्य आणि सुरक्षा या दोन्ही मुद्द्यांना प्राधान्यक्रम देत राज्य सरकारनंही आपली 12वीची परीक्षा रद्द केली आहे, तसं त्यांनी संबंधित विभागांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आरती पुगावकर आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आहेत. आरती पुगावकर, केंद्रानं रद्द केली परीक्षा म्हणून आम्हालाही परीक्षा रद्द करता येते, हा तर्क बचाव असू शकतो? अगदीच. मी अजून थोडं फॅक्ट समोर आणू इच्छिते. बघा, आत्ता शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की काही राज्यांनी आधी रद्द केल्या होत्या, काही राज्यांनी आज केल्या. त्याच्यामध्ये केरळ, कर्नाटक, तमिळनाडू यांचं आजही म्हणणं आहे की परीक्षा झाल्या पाहिजेत. ते परीक्षांच्या बाजूने आहेत. झारखंड, छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांनी आधीच ठरवलं की आम्ही नाही घेणार आहोत. आणि मी अशी अपेक्षा करते की त्या राज्यांनी जर परीक्षा घेणार नसतील तर पुढचं मूल्यांकन, पुढचे प्रवेश याची त्यांच्याकडे काहीतरी नियमावली असायला हवी. गोवा, गुजरात, ओडिसा, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल ही राज्य जी आहेत यांनी सांगितलं की आम्ही आमचा निर्णय घेऊ. त्यांनी असं नाही म्हटलं की पंतप्रधानांनी ठरवावं आणि आम्हाला सांगावं. पण दुर्दैवानं महाराष्ट्राकडून, मग मुख्यमंत्र्यांचा फेसबुक लाईव्ह असेल, शिक्षण मंत्री असतील, आताच त्यांनी सांगितलं की आम्ही सुरुवातीपासून मागणी करतोय की परीक्षा रद्दच करा. म्हणजे सुरुवातीपासून आमचा रूट काय? नो एक्झामिनेशन. आम्हाला बाकीचे पर्याय बघायचेच नव्हते.
आम्हाला सरळ नो एक्झामिनेशन या आणि आरती रूटनेच पुढे जायचं होतं आणि आणि आरती आज पुगावकर हा केवळ आणि केवळ आत्ताचा मुद्दा नाहीये. हा केवळ आणि केवळ आत्ताचा मुद्दा नाहीये. हा गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा परीक्षा नको परीक्षा नको परीक्षा नको असंच सुरू होतं. मला डॉक्टर कुंभार यांना विचारायचं आहे, डॉक्टर कुंभारजी, आपण लक्षात घ्या, तुम्ही स्वतः शिक्षण तज्ज्ञ आहात, या क्षेत्राला अत्यंत जवळून गेले अनेक वर्ष पाहता आहात. डॉक्टर कुंभारराव, 2-2 वर्ष पोरं बिना परीक्षा पुढे सरकायला लागली, त्यांची पत काय राहणार आहे? हा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधानांनी जो केंद्रीय निर्णय घेतलेला आहे की सीबीएसई आयसीएसई बोर्डची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सीबीएसईचे विद्यार्थी आणि बोर्डाचे विद्यार्थी यामध्ये फरक आहे, त्यांचं मूल्यमापनामध्ये फरक आहे. मग मला असं वाटतं की ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मी असं म्हणतो की एक टर्म पुढे जरी गेली तर काय फरक पडणार आहे? बेटर लेट दॅन नेव्हर. आणि दुसरी गोष्ट, या शिक्षण पद्धतीमध्ये अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे कोणत्या परिस्थितीत झालंच पाहिजे. मग विदाऊट मूल्यमापन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा शोध तुम्ही कसा घेणार? हा एक मोठाचा प्रश्न येतोय. अगदी यासाठी या म्हणून मुद्द्यावर एक आपल्याला टर्म चर्चा पुढे पुढे गेली न्यायची तरी आहे. एक छोटीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे, त्यामुळे कुंभार सर आपल्याला थांबवतोय. आपल्याला फक्त विनंती आहे, पुढच्या वेळेला प्रश्न विचारल्याच्या नंतर टीव्हीत बघून उत्तर देऊ नका, कॅमेऱ्यात बघून उत्तर द्या. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊन इथे थांबतोय, लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.